हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. मित्रांनो, कंपनी अकाउंट हा जो टॉपिक आहे याचे आपण काही MCQ या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन स्टडी, ऑनलाईन एक्झाम, नेमका टॉपिक किती समजला याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी MCQ हा अतिशय बेस्ट प्रश्न प्रकार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍक्च्युअली किती टॉपिक समजलेला आहे आणि समजलेला नसेल तर MCQच्या माध्यमातून तो टॉपिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते. कंपनी अकाउंट या टॉपिकचे आपण खूप सारे थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तसेच आणखीही बऱ्याच टॉपिकचे आपण खूप सारे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण MCQ, कंपनी अकाउंट अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज. तुम्हाला पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक आहे कंपनी अकाउंट्स. ओके मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि त्याचा आन्सरचा ऑप्शन असं कमेंट करायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ जर नंतर पाहत असाल तर तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. कॅपिटल स्टेटेड इन कॅपिटल क्लॉज ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आहे त्याच्या कॅपिटल क्लॉज मध्ये कोणत्या कॅपिटलचा उल्लेख केलेला असतो असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे: रिझर्व्ह कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, ऑथोराइज कॅपिटल आणि सबस्क्राईब कॅपिटल. पहा, रिझर्व्ह कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, ऑथोराइज कॅपिटल अँड सबस्क्राईब कॅपिटल. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये कॅपिटल क्लॉज मध्ये कोणत्या कॅपिटल मेन्शन केलेलं असतं. तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि आन्सर गेस करायचा आहे. यस, गुड आन्सर हियर. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज ऑथोराइज शेअर कॅपिटल. इज इट? यस, इट इज आन्सर. Next question. The portion of subscribed capital which has not yet been called up. Subscribed capital चा असा पोर्शन ज्याची अजून मागणी केलेली नाही. Which has not yet been called up. Subscribed capital चा जो पोर्शन आपण अजून मागितलेला नाही, म्हणजे शेअर होल्डर कडे त्याचे पैसे मागितलेले नाही, असं टोटल कॅपिटल जो पोर्शन आहे त्याला काय म्हणतात? ऑप्शन पाहूया आपण. सबस्क्राईब कॅपिटल का रिझर्व्ह कॅपिटल, कॉल्ड इन एरियर्स का अनकॉल्ड कॅपिटल. पहा, सबस्क्राईब, रिझर्व्ह, कॉल इन एरियर्स अँड अनकॉल्ड कॅपिटल. काय आन्सर आहे? यस, व्हेरी गुड. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. जे आपण कॉल केलेलं नाही त्याला अनकॉल्ड कॅपिटल म्हणतात. यस, इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज नॉट डिस्क्लोज इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये खालील पैकी काय डिस्क्लोज केलेलं नसतं, म्हणजे शो केलेलं नसतं, असा प्रश्न आहे. पाहूया आपण आन्सर.
कॉल्ड अप कॅपिटल, ऑथोराइज कॅपिटल, रिझर्व्ह कॅपिटल का सबस्क्राईब कॅपिटल यापैकी कोणतं बॅलन्स शीट मध्ये मेन्शन केलेलं नसतं? कॉल्ड अप, ऑथोराइज, रिझर्व्ह अँड सबस्क्राईब यापैकी कोणतं कॅपिटल आपण बॅलन्स शीट मध्ये मेन्शन केलेलं नसतं? येस, गुड आन्सर हियर. रिझर्व्ह कॅपिटल म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. डॅश डॅश प्रेफरन्स शेअर ऑन विच एरियर ऑफ डिव्हिडंड अक्युमुलेटेड. अक्युमुलेट म्हणजे संचय केला जातो, साचवला जातो. शेअर होल्डर मध्ये दोन प्रकार आहेत, इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स, जे तुम्ही शिकलेला आहात. मित्रांनो, प्रेफरन्स शेअर्स मध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. त्यापैकी एका प्रकारामध्ये डिव्हिडंड संचय केला जातो. प्रेफरन्स शेअर्सचा असा कोणता प्रकार आहे ज्यामध्ये डिव्हिडंड अक्युमुलेट केला जातो, साचवला जातो? म्हणजे इन केस ऑफ लॉस इयर दिस टाइप ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर कॅन गेट डिव्हिडंड इन नेक्स्ट इयर फॉर द लास्ट इयर. मागच्या वर्षीचा डिव्हिडंड त्यांना पुढच्या वर्षी मिळू शकतो. ऑप्शन पाहूया आपण. कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स असतात का पार्टिसिपेटिव्ह असतात, कम्युलेटिव्ह असतात का रिडीमेबल असतात? पहा, कन्व्हर्टेबल, पार्टिसिपेटिव्ह, कम्युलेटिव्ह आणि रिडीमेबल. गुड आन्सर. ज्यांचा अक्युमुलेट केला जातो ते कम्युलेटिव्ह असतात. म्हणजे अगेन आन्सर सी, ऑप्शन सी इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, मी तुम्हाला क्वेश्चन समजावूनही सांगतो आहे, नुसताच रीड करत नाहीये. डॅश डॅश प्रेफरन्स शेअर हॅव्हिंग राईट ऑफ कन्व्हर्जन इनटू इक्विटी. कोणत्या प्रकारचे प्रेफरन्स शेअर्सला राईट असतो? कशाचा? कन्व्हर्जन इनटू इक्विटी. म्हणजे त्यांचं कालांतराने, काही ठरलेल्या कालावधीनंतर त्या प्रेफरन्स शेअर्सचं रूपांतर होतं इक्विटी शेअर्स मध्ये, सामान्य भागामध्ये. ऑप्शन्स पुन्हा तेच असणार, कन्व्हर्टेबल, पार्टिसिपेटिव्ह, कम्युलेटिव्ह आणि रिडीमेबल. कन्व्हर्जन होतं म्हणजे कन्व्हर्टेबल असणार. यस, राईट गेस, ऑप्शन ए इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इश्यू ऑफ शेअर्स अबव फेस व्हॅल्यू इज कॉल्ड डॅश डॅश. फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीला जेव्हा शेअर्स विकला जातो त्याला काय म्हणतात? ऑप्शन पाहूया आपण. इश्यू ऍट पार म्हणतात का इश्यू ऍट फेस व्हॅल्यू म्हणतात, इश्यू ऍट डिस्काउंट म्हणतात का इश्यू ऍट प्रीमियम म्हणतात? अबव फेस व्हॅल्यू असेल म्हणजे व्हेरी गुड आन्सर, ऑप्शन डी इज द आन्सर, इश्यू ऍट प्रीमियम. नेक्स्ट क्वेश्चन. Excess amount on share forfeited account is transferred to dash dash. Forfeited shares म्हणजे जप्त केलेले शेअर्स. त्याची जी एक्सेस अमाऊंट असते म्हणजे रिइश्यू केल्यानंतर जी एक्सेस अमाऊंट असते ती कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होते असा प्रश्न आहे. ऑप्शन रिझर्व्ह कॅपिटल का कॅपिटल रिझर्व्ह. दोन्ही पर्याय सारखेच आहेत बा, कन्फ्युजन नकोय. कॉल्सिनेरियर्स आणि लास्ट ऑप्शन शेअर प्रीमियम. रिझर्व्ह कॅपिटल, कॅपिटल रिझर्व्ह, कॉल्सिनेरियर्स अँड शेअर प्रीमियम कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाते? गुड आन्सर. व्हॉट इज आन्सर? कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. लक्षात ठेवा, जे फॉरफिटेडचे पैसे असतात रिइश्यू केल्यानंतर उरलेले ते कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केले जातात आणि हे पैसे कंपनी प्रॉफिट म्हणून युटिलाइज करू शकत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द मॅक्सिमम अमाउंट बियॉन्ड विच अ कंपनी इज नॉट अलाउड टू रेज द फंड्स. म्हणजे कॅपिटल, जे टोटल कॅपिटल आहे कंपनीचं त्याला एक लिमिट आहे, त्या लिमिट पेक्षा जास्त कंपनी शेअर्स विकू शकत नाही. त्या मॅक्झिमम लिमिटला काय म्हणतात?
ऑथोराइज कॅपिटल म्हणतात का सबस्क्राईब कॅपिटल म्हणतात, कॉल्ड अप कॅपिटल म्हणतात का रिझर्व्ह कॅपिटल म्हणतात? बघा, व्हेरी गुड आन्सर. ऑथोराइज कॅपिटल म्हणजे मॅक्झिमम कॅपिटल, ज्याच्यापेक्षा जास्त कंपनी शेअर्स विकू शकत नाही. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश इज डिडक्टेड फ्रॉम शेअर कॅपिटल टू फाइंड आउट पेड अप कॅपिटल. मित्रांनो, पेड अप कॅपिटल शोधण्यासाठी शेअर कॅपिटल मधून काय मायनस करायला पाहिजे असा क्वेश्चन विचारला. बघूया आपण आन्सर. कॉल्स इन ऍडव्हान्स मायनस करतात का कॉल्स इन एरियर्स मायनस करतात, शेअर प्रीमियम मायनस करतात का ऍप्लिकेशन मनी मायनस करतात? बघा, शेअर कॅपिटल मधून पेड अप शेअर कॅपिटल फाइंड करण्यासाठी शेअर कॅपिटल म्हणजे जे तुमचं कॉल्ड अप शेअर कॅपिटल असतं त्यामधून तुम्हाला मायनस करायचे असतात. व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन बी कॉल्स इन एरियर्स म्हणजे जे पैसे कंपनीने डिमांड केलेले आहेत परंतु ते शेअर होल्डरने दिले नाही त्याला कॉल्स इन एरियर्स म्हणतात, ते मायनस करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन. अमाउंट कॉल्ड ऑन शेअर्स बाय कंपनी बट नॉट रिसिव्ड इज डॅश डॅश. जस्ट आता मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे कंपनीने तेवढी अमाऊंट शेअर होल्डरकडे कॉल केलेली आहे परंतु शेअर होल्डरने ते पैसे कंपनीला दिलेले नाही, म्हणजे कंपनीला मिळालेले नाही. त्या पैशाला काय म्हणतात? रिझर्व्ह कॅपिटल म्हणतात का कॉल्स इन ऍडव्हान्स म्हणतात, कॉल्स इन एरियर्स म्हणतात का डिस्काउंट ऑन शेअर्स म्हणतात? व्हेरी गुड आन्सर. अगेन सेम आन्सर हिअर, कॉल्स इन एरियर्स, दॅट इज ऑप्शन सी. गुड आन्सर. मगाशीच सांगितलं मी, जे पैसे कंपनीने मागितले आहे परंतु शेअर होल्डरने दिले नाही त्याला कॉल्स इन एरियर्स म्हणतात. लक्षात असू द्या. नेक्स्ट, द कॅपिटल ऑन विच द डिव्हिडंड इज पेड. मित्रांनो, जे टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल आहे तुम्ही शिकलेला आहात. ऑथोराइज कॅपिटल, त्यानंतर सबस्क्राईब शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल. यापैकी कोणत्या शेअर कॅपिटलवर कंपनी डिव्हिडंड देते असा क्वेश्चन आहे. ऑप्शन पाहूया आपण. सबस्क्राईब शेअर कॅपिटल का कॉल्ड अप शेअर कॅपिटल, इश्यूड कॅपिटल का पेड अप शेअर कॅपिटल. पहा, कोणत्या शेअर कॅपिटलला कंपनी डिव्हिडंड देते? जेवढे सबस्क्राईब आहे का जेवढे कॉल्ड अप आहे, जेवढे इश्यूड आहे का जेवढे पेड अप आहे? गुड आन्सर. ऑप्शन डी अगेन आन्सर, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश आर डिस्ट्रीब्युटेड बाय कंपनी टू इट्स करंट शेअर होल्डर्स. करंट शेअर होल्डर म्हणजे जे अस्तित्वात असणारे शेअर होल्डर असतात. ऍज फुल्ली पेड शेअर्स फ्री ऑफ चार्ज. फ्री ऑफ चार्ज म्हणजे मोफत, फुकट दिले जातात. मित्रांनो, ज्या वेळेला कंपनीचा कॅपिटल रिझर्व्ह, शेअर प्रीमियम असे अमाऊंट लायबिलिटी साइडला असणारी रक्कम वाढते त्या पैशातून कंपनी बोनस शेअर्स इश्यू करते आणि ते बोनस शेअर्स जे आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला दिले जातात आणि ते फुकट म्हणजे मोफत, फ्री ऑफ चार्ज दिले जातात. ऑप्शन स्वेट इक्विटी शेअर्स, बोनस शेअर्स, राईट इश्यू शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. काय आन्सर वाटतं तुम्हाला? गुड आन्सर. बोनस शेअर्स इज द राईट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. शेअर्स हॅव्हिंग वोटिंग राईट इज. कोणत्या प्रकारच्या शेअर्सला वोटिंग राईट म्हणजे मतदानाचा अधिकार असतो? मित्रांनो, कंपनीच्या मीटिंग्स असतात, त्या मीटिंग्स मध्ये एखादा महत्वाचा विषयावरती चर्चा करून जर तुम्हाला रिझोल्युशन म्हणजे ठराव पास करायचा असेल तर तिथे मतदान घेतलं जातं. बऱ्याच वेळेला डायरेक्टरची नियुक्ती करण्यासाठी सुद्धा मतदान होतं. तर ते मतदान करण्याचा अधिकार हा कोणत्या शेअर होल्डरला असतो असा प्रश्न आहे. ऑप्शन पाहूया आपण. प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स, राईट इश्यू शेअर्स का बोनस शेअर्स. कोणत्या शेअर होल्डरला मतदानाचा अधिकार असतो? गुड आन्सर. इक्विटी शेअर होल्डर, ओनली इक्विटी शेअर होल्डर हॅव अ वोटिंग राईट. ऑप्शन बी इज आन्सर.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. A preference share which does not carry the right of sharing in surplus profit is called dash dash. असे कोणते प्रेफरन्स शेअर्स आहेत ज्यांना कंपनीचा जो सरप्लस प्रॉफिट आहे त्यांना त्या सरप्लस प्रॉफिट मध्ये पुन्हा शेअर्स मिळत नाही, पुन्हा डिव्हिडंड मिळत नाही. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी सांगितलं प्रेफरन्स शेअरचे 4 प्रकार आहेत. 4 मध्ये पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे 8 प्रकार होतात. कम्युलेटिव्ह, रिडीमेबल, पार्टिसिपेटिव्ह आणि कन्व्हर्टेबल. बघा ऑप्शन काय आहे. नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहे का, इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत का, नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत का, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स आहेत. असे कोणते प्रेफरन्स शेअर्स आहेत ज्यांना सरप्लस प्रॉफिट मध्ये हिस्सा मिळत नाही. नॉट म्हटले, नॉट. गुड आन्सर. नॉट नॉन पार्टिसिपेटिंग म्हणजे ऑप्शन डी इज द राईट आन्सर. येस, इट इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर अलॉटेड टू पब्लिक इज कॉल्ड डॅश डॅश कॅपिटल. मित्रांनो, प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे. जे शेअर्स आपण पब्लिकला अलॉट केलेले आहेत त्याची नॉमिनल व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे जेवढे शेअर्स आपण इश्यू केले त्यापैकी लोकांनी जेवढे मागितले तेवढे आपण त्यांना अलॉट करतो. कधी कधी त्यापेक्षा जास्तही ओव्हर सबस्क्रिप्शन आणि अंडर सबस्क्रिप्शन हेही तुम्हाला माहिती आहे. तर त्यापेक्षा जी व्हॅल्यू आपण अलॉट केलेली आहे त्याला कोणती व्हॅल्यू म्हणतात. ऑप्शन पाहूया आपण. ऑथोराइज शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राईब शेअर कॅपिटल आणि कॉल्ड अप शेअर कॅपिटल. त्याला कोणतं कॅपिटल म्हणतात. येस, गुड आन्सर. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सबस्क्राईब शेअर कॅपिटल. जेवढे त्यांनी मागितले तेवढे आपण त्यांना अलॉट करतो, म्हणजे सबस्क्राईब शेअर कॅपिटल इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. The document inviting offers from public to subscribe its share is called a dash dash. असं कोणतं डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये पब्लिकला आवाहन केलं जातं. शेअर्स ज्या वेळेला कंपनीला विकायचे असतात त्यावेळेला सर्व पब्लिकला ऑफर केली जाते, आवाहन केलं जातं. त्या डॉक्युमेंटला काय म्हणतात. ऑप्शन पाहूया आपण. प्रॉस्पेक्टस म्हणतात का, शेअर सर्टिफिकेट म्हणतात, रिग्रेट लेटर म्हणतात का, नन ऑफ दिस. नन ऑफ दिस हा तर ऑप्शन असू शकतो. पहा, सर्व पब्लिकला आपल्या कंपनीची माहिती व्हावी आणि त्या पब्लिकने आपले कंपनीचे शेअर्स खरेदी करावे म्हणून जो डॉक्युमेंट ऑफर केला जातो, इश्यू केला जातो, त्या डॉक्युमेंटला काय म्हणतात. गुड आन्सर. ऑप्शन ए प्रॉस्पेक्टस इज द राईट आन्सर. माहिती पत्रक त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, माहिती पत्रक. नेक्स्ट. When forfeited shares are reissued, the balance amount is transferred to dash dash. ज्या वेळेला जप्त केलेले शेअर्स पुन्हा विकले जातात तेव्हा ते कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. ऑप्शन आहे रिझर्व्ह कॅपिटल, कॅपिटल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डिबेंचर. काय ऑप्शन वाटतो. कन्फ्युजन करू नका. रिझर्व्ह कॅपिटल, कॅपिटल रिझर्व्ह, मगाशी पण हे 2 ऑप्शन आले होते. गुड आन्सर. कॅपिटल रिझर्व्ह म्हणजे ऑप्शन बी. यस. द एक्सचेंज प्राइस रिसीव्ड ओव्हर द पर व्हॅल्यू ऑफ द शेअर शुड बी टर्म्ड ॲज. त्याला काय म्हणतात. पहा, एक्सचेंज प्राइस ऍट पार म्हणजे दर्शनी किंमत. जी काही शेअरची फेस व्हॅल्यू आहे त्यापेक्षा जास्त पैसे आणि जास्त किमतीला जर शेअर्स विकला तर त्याला काय म्हणतात. ऑप्शन पाहूया आपण. बोनस शेअर्स म्हणतात का, डिस्काउंट ऑन इश्यू म्हणतात, शेअर प्रीमियम म्हणतात का, कॅपिटल रिझर्व्ह म्हणतात. काय ऑप्शन आहे पहा. जे जास्त पैसे आहेत म्हणजे 100 रुपयाचा शेअर जर 120 रुपयाला विकला तर ज्या वरच्या 20 रुपयाला काय म्हणतात. गुड. ऑप्शन सी शेअर प्रीमियम इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
When calls on shares not received from shareholder, ज्या वेळेला कॉल केल्यानंतरही शेअर होल्डर जर पैसे देत नसेल, द शेअर आर डॅश डॅश बाय कंपनी, कंपनी काय करते ते शेअर्स? ऑप्शन पाहूया. रिडीम करते का बायबॅक करते, फॉरफिट करते का कन्वर्ट करते? जर कंपनीच्या शेअर होल्डरकडे कंपनीचे शेअर्सचे पैसे कॉल केल्यानंतर सुद्धा जर ते पैसे आले नाही, तर शेवटी ते कंपनी ते शेअर्स काय करते? रिडीम म्हणजे परतफेड करते, बायबॅक म्हणजे पुन्हा विकत घेते, फॉरफिट म्हणजे जप्त करते, कन्वर्ट म्हणजे दुसरीकडे रूपांतर करून टाकते. गुड आन्सर. जप्त करते म्हणजे ऑप्शन सी. यस. When shares are forfeited, dash dash account is debited. जेव्हा शेअर्स जप्त केले जातात, मित्रांनो शेअर जप्त केले जातात त्यावेळेला शेअर कॅपिटल वाढतं का कमी होतं? ज्या वेळेला शेअर्स जप्त केले जातात त्यावेळेला शेअर कॅपिटल कमी होतं. बरोबर. कोणतं अकाउंट डेबिट होईल असा प्रश्न आहे. कॅश और बँक अकाउंट डेबिट होईल का शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट होईल, फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट होईल का कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट डेबिट होईल? पहा, व्हेरी गुड. जेव्हा शेअर्स जप्त होतात तेव्हा कंपनीचं शेअर कॅपिटल कमी होतं, म्हणून शेअर कॅपिटल विल बी डेबिटेड. शेअर कॅपिटल इज ऑप्शन बी. यस. द प्राइस प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट इज, जी प्राइस प्रिंटेड असते, छापलेली किंमत असते शेअर सर्टिफिकेटवर, त्या प्राइसला काय म्हणतात असा प्रश्न आहे. ऑप्शन प्रीमियम व्हॅल्यू म्हणतात, मार्केट व्हॅल्यू म्हणतात, ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणतात का फेस व्हॅल्यू म्हणतात? शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड असणाऱ्या किमतीला कोणती किंमत म्हणतात? गुड आन्सर. ऑप्शन डी, फेस व्हॅल्यू इज द राईट आन्सर. दर्शनी किंमत म्हणतात. द शेअर होल्डर आर डॅश डॅश ऑफ कंपनी. शेअर होल्डर हे कंपनीचे कोण असतात? माहिती आहे सर्वांना. सोपा प्रश्न आहे. कस्टमर असतात, क्रेडिटर असतात, ओनर असतात, काही एम्प्लॉई असतात. शेअर होल्डर हे कंपनीचे कोण असतात? पहा, कस्टमर, क्रेडिटर, ओनर का एम्प्लॉई? गुड आन्सर. ओनर. ऑप्शन सी. कंपनी is created by dash dash. The company is created by dash dash. ऑप्शन पाहूया. स्पेशल ऍक्ट बाय द पार्लिमेंट, पार्लिमेंटच्या स्पेशल ऍक्ट नुसार, कंपनी ऍक्ट नुसार, क्रेडिटर ऑफ कंपनी का इन्व्हेस्टर? कंपनी कोण तयार करतो? म्हणजे कंपनी कोणाच्या ऍक्ट नुसार किंवा कोणामुळे तयार होते असा प्रश्न आहे. क्रिएटेड बाय. व्हेरी गुड. कंपनी ऍक्ट तुम्हाला माहिती आहे, कंपनी ऍक्ट पूर्वी होता 1956, 1956, परंतु आता तो 2013 म्हणजे 2013 कंपनी कायदा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर इज लिमिटेड टू डॅश डॅश ऑफ द शेअर अलॉटेड टू हिम. शेअर होल्डरची लायबिलिटी कशी असते? लिमिटेड असते, परंतु शेअर अलॉटेड टू हिम, त्याला शेअर जो दिला त्याच्या कोणत्या किमती एवढी लिमिटेड असते? ऑप्शन पाहूया आपण. पेड अप व्हॅल्यू म्हणजे त्यांनी जेवढे पैसे पेड केलेले आहेत तेवढीच लिमिटेड असते. कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे त्याच्याकडे मागितलेले पैसे आहेत तेवढी लिमिटेड असते. रिझर्व्ह व्हॅल्यू का फेस व्हॅल्यू? व्हेरी गुड. मित्रांनो, प्रत्येक शेअर होल्डरची जी लायबिलिटी असते ती त्याच्या फेस व्हॅल्यू एवढी लिमिटेड असते. लक्षात असू द्या. ऑप्शन डी. शेअर प्रीमियम इज रेकॉर्डेड इन डॅश डॅश. शेअर प्रीमियम म्हणजे दर्शनी किमतीपेक्षा जास्त जे पैसे घेतलेले आहेत ते कुठे रेकॉर्ड होतात असा प्रश्न आहे. ऑप्शन पाहूया आपण. P&L अकाउंट डेबिट साइडला का बॅलन्स शीट ऍसेट साइडला? P&L अकाउंट क्रेडिट साइडला का बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला? शेअर प्रीमियम हा जरी प्रॉफिट असला
तरी तो प्रॉफिट म्हणून ट्रीट करता येत नाही, त्याला कर्ज म्हणून ट्रीट करावं लागतं. व्हेरी गुड. बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड, ऑप्शन डी इज द आन्सर. यस. To whom dividend is given at a fixed rate in a company? कंपनी कोणाला फिक्स रेटने डिव्हिडंड देते? डिव्हिडंड म्हणजे लाभांश. ऑप्शन पाहूया. इक्विटी शेअर होल्डरला का डिबेंचर होल्डरला, प्रेफरन्स शेअर होल्डरला का प्रमोटर्स? कोणाला कंपनी फिक्स रेटने डिव्हिडंड देते? व्हेरी गुड. प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे जो आपण शेअर्सचे 2 प्रकार पाहिले, इक्विटी आणि प्रेफरन्स, त्यामधला प्रेफरन्स अग्र हक्क भाग त्याला मराठीमध्ये म्हणतात. ओके. त्याला फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड असतो. The shareholders have a right to receive the arrear of dividend from future profit. कोणत्या प्रकारचे शेअर होल्डरला राईट टू रिसीव्ह एरियर ऑफ डिव्हिडंड फ्रॉम फ्युचर प्रॉफिट? हा प्रश्न मगाशी पण झाला अगोदर यापूर्वी. पाहूया काय आन्सर आहे. तुम्हाला आठवते का? रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, कम्युनिटिव्ह प्रेफरन्स शेअर्स का नॉन कम्युनिटिव्ह प्रेफरन्स शेअर्स? कोणत्या प्रकारच्या शेअर होल्डरला पुन्हा डिव्हिडंड मिळवण्याचा अधिकार असतो? प्रश्न थोडा वेगळ्या अँगलने आलेला आहे, पण मिनिंग तोच आहे. व्हेरी गुड. डॅश डॅश shareholder have right to receive arrear of dividend from future profit. राहिलेला डिव्हिडंड त्यांना फ्युचर मध्ये पुन्हा मिळू शकतो, म्हणजे त्यांचा डिव्हिडंड साचवून ठेवला जातो. म्हणजे ऑप्शन सी विल बी राईट आन्सर. कम्युनिटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ओके मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ ऐकताना पाहताना तुमचा अभ्यास होत असेल. तुम्हाला खाली जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता. ठीक आहे. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट इज इन द नेचर ऑफ डॅश डॅश. शेअर ऍप्लिकेशन म्हणजे पहा, एकदम सुरुवातीला आपण ऍप्लिकेशन मनी रिसिव्हची जी एंट्री करतो त्यामध्ये जे शेअर ऍप्लिकेशनची जी मनी असते, जे पैसे असतात, म्हणजे शेअर ऍप्लिकेशन अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट असतं? ते पर्सनल अकाउंट असतं का रिअल अकाउंट असतं? ते नॉमिनल अकाउंट असतं का इम्पर्सनल अकाउंट असतं? व्हेरी गुड. ऍप्लिकेशनचे पैसे आपल्याला पर्सनल अकाउंटने ठेवावे लागतील, म्हणून आपण बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट याची पहिली एंट्री करत असतो. ठीक आहे. पर्सनल अकाउंट. ओके व्हेरी गुड. त्यानंतर द प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअर इज ट्रीटेड ॲज. जो प्रीमियम आहे म्हणजे जास्त मिळालेले पैसे, ते काय गृहीत धरलं जातं? तो रेव्हेन्यू प्रॉफिट असतो का कॅपिटल प्रॉफिट असतो का इन्कम ऑफ कंपनी का एक्सपेन्स ऑफ कंपनी? मित्रांनो, कंपनीचा जो शेअर प्रीमियम नावाने जो महसूल गोळा होतो, जे पैसे गोळा होतात, ते प्रॉफिट म्हणून तुम्हाला कन्सिडर करता येत नाही, परंतु तो असतो प्रॉफिटच. म्हणून अशा प्रकारच्या प्रॉफिटला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणजे ऑप्शन बी. यस, इट इज आन्सर. नेक्स्ट, व्हेन अ कंपनी इश्यू शेअर ॲट अ प्रीमियम, amount of premium should be received by the company along with dash dash. ज्या वेळेला कंपनी शेअर्स विकते प्रीमियमने, म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 110 रुपयाला विकला, तर जे जास्तीचे प्रीमियमचे 10 रुपये आहे ते कोणत्या वेळेस कंपनी गोळा करू शकते, मागवू शकते किंवा घेऊ शकते? ऍप्लिकेशनच्या वेळेला का अलॉटमेंटच्या वेळेला, फर्स्ट कॉल मनीच्या वेळेला का एनी ऑफ द अबव, म्हणजे कोणत्याही वेळेला? जर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर बाय डिफॉल्ट आपण ते अलॉटमेंटच्या वेळेला कन्सिडर करतो. लक्षात ठेवा, अलॉटमेंट. परंतु इन्फॉर्मेशन तुमची काय असू शकते, म्हणजे कंपनी कोणत्या वेळेला कॉल करू शकते, कोणत्या कॉल मध्ये ते पैसे ऍडजस्ट करू शकते. तर मित्रांनो, कोणत्याही वेळेला, म्हणजे इव्हन तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा ते पैसे घेऊ शकतात,
अलॉटमेंट मध्ये सुद्धा घेऊ शकतात किंवा फर्स्ट सेकंड थर्ड कोणत्याही कॉल मध्ये घेऊ शकता. म्हणजे ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके मित्रांनो, याच टॉपिकचा पुढचा पार्ट म्हणजे प्रश्न भरपूर आहेत, परंतु मी एवढ्या प्रश्नानंतर हा व्हिडिओ थांबवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. लवकरच याच टॉपिक वरती आधारित मी सेकंड पार्ट तुम्हाला अवेलेबल करत आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.